युगविंदर सरांनी इतका सुंदर ते गायलं। त्या गाण्याची गंमत अशी की रेकॉर्डिंगच्या वेळेला ते डबिंगच्या रूम मध्ये गेले गायला, मग ते म्हणाले की नको मी इकडेच येतो, आणि जिथे रेकॉर्डिस्ट बसला होता तिथे खुर्ची टाकली, तिथेच माईक घेतला आणि मला म्हणले तू इथे बस, मी बसलो। याचं कारण प्रत्येक ओळ त्यांना समजावून सांगणं गरजेचं होतं, प्रत्येक शब्द, नुसतं मराठीतले शब्द व्यवस्थित येणं इतकंच काम नव्हतं तिथे, तर त्या प्रत्येक ओळीला एक अर्थ होता आणि तो अर्थ यायला पाहिजे होता, कारण ते नुसतं गाणं नव्हतं, तर तो सिनेमाचा मेसेज होता। कुठचाही सण असू दे किंवा समारंभ असू दे, आपल्या मनातली ही राष्ट्रभावना कधीच जात नाही। आणि हॅलो जय हिंदच्या निमित्ताने दिवाळीचं आपलं निमित्त असलं आणि हॅलो जय हिंदचा प्रवास आपण खरं तर उलगडत असलो तरी ही संगीत किंवा संगीताचा प्रवास असू दे किंवा संगीताबद्दल आपण बोलत असलो तरी जी राष्ट्रभावना आहे ती प्रत्येकाच्या मनात ज्वलंत आहे। मग ती लोकगीताचा त्याला आधार असू दे किंवा आजच्या हिपहॉप रॉक या वेगवेगळ्या प्रकारच्या धाटणीचा असू दे, पण गजेंद्र या सिनेमामध्ये एक कविता पण आहे, तुम्ही लिहिलेली कविता आहे पुन्हा एकदा। तर सगळ्या गायकांना खरं तर विनंती करतोय गाणी त्यांची गाण्याची झलक आम्हाला देण्यासाठी, तुम्हालाही विनंती असेल की एक कविता ती आमच्या समोर एक रचना ती पेश करावी। कळी काळ जरी फुत्कार करी उसळू नये उन्मादौरी, सदरक्षणार्थ करी शस्त्र धरी, धमण्यातुनी रंध्रातुनी देई धडका रक्तातुनी, घुमतो निनाद श्वासातुनी आणि उठतो जिव्हेवरी जय हिंद। जय हिंद जय हिंद जय हिंद। आम्ही तुकोबाचा अभंगही झालो, प्रसंगी खलांचे रक्तही प्यालो, आम्ही वेचले प्राणही प्रसंगी, परी ठेचले जागीच विसंगी, मिळे मूठ माती आम्हासी येते, आम्ही वाहतो आमचीच प्रेते, भडकल्या सरणातुनी उसळतो प्रतिध्वनी जय हिंद जय हिंद। छाती पोलादी सदैव तत्पर, स्वाभिमान हे एकच उत्तर, संगीन धरा आघात करा, आक्रंदा यलगार करा, शिवबास स्मरा निशी दमन करा, निर्मम झाल्या हृदयास चिरा, गाईल गगन नाचेल धरा, नरसिंहा गरजा 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 जय हिंद। सुंदर सुंदर। दिवाळी येणार अंगणी सजणार, चांदण्या फुलणार घरोघरी, आमच्या घरी अन तुमच्या घरी, आमच्या घरी अन तुमच्या घरी। क्या बात आहे, मस्त दिवाळी स्पेशल शो बघतोय आपण। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। अर्थात हा शो आहे हॅलो जय हिंद या सिनेमाच्या संगीताबद्दल। सिनेमाच्या संगीतातली सगळी टीम आपल्या बरोबर आहेत, मराठमोळे चेहरे आपण ज्याला म्हणतो, म्हणजे मग ती आनंद शिंदे असू देत, गजेंद्र अहिरे असू देत आणि संचिता मोरजकर असू देत, या सगळ्यांबरोबर आणखी एक चेहरा आपल्यामध्ये ऍड झालेला आहे आणि हा चेहरा आहे गायिका बेला शेंडेचा। बेला, तुझं स्वागत करते आणि दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा। तुला पण आणि सगळ्या पाहणाऱ्या आपल्या रसिकांना सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची जाऊ देत। आणि तुझ्यासाठी मला वाटतं ती किंवा आमच्या प्रेक्षकांसाठी पण एक सगळ्यांना इच्छा असेल की ती सुरेल असावी। कारण बेला आहे आणि गायिका म्हणून बेलाचं नाव आज ज्या प्रकारे घेतलं जातं की गोडवा गाण्यातला, हा प्रत्येकदा बेला म्हटलं की समोर येतो। खरं तर संचिताताईने खूप छान गाणं गायलं दिवाळीचं, पण बेला हॅलो जय हिंदच्या टीम मध्ये तुझाही आवाज आम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि तुझं गाणं, तुझा सोलो अल्बम आहे तो, तुझं स्वतःचा एकट्याचा आवाज तो त्याच्यात आहे। सगळ्यात आधी तर त्या गाण्याचं फिलिंग किंवा त्या गाण्याचे इमोशन्स तू कशा प्रकारे सांगशील? खरं सांगायचं तर ही इतकी आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी या फिल्म मध्ये गाणं, म्हणजे कारण का राजासाहेबांबरोबर म्हणजे इलयाराजाजींबरोबर साऊथ मध्ये अनेक वेळा मी गायलेले आहे त्यांच्या फिल्म्समध्ये, पण जेव्हा मला गजेंद्रजींनी सांगितलं की ते मराठीत म्युझिक करतायत आणि आय थिंक फर्स्ट टाइमच मराठीत म्युझिक करतायत, तेव्हा इतका आनंद झाला की त्यांच्यासाठी मराठीमध्ये गाणं हा अतिशय वेगळाच असा अनुभव होता। जेव्हा ते आपल्या भाषेतलं संगीत करतायत आपल्या फिल्मसाठी, तेव्हा पण त्यांचा बाज त्या प्रत्येक गाण्यात दिसून येतो आणि हे जेव्हा आढळून येतं कुठल्याही रसिकाला तेव्हा ती एक आनंदाची गोष्ट असते मला वाटतं। आणि तसाच माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण होता, खूप खूप मजा आली। अगदीच, पण मला खरंच गजेंद्र हे विचारायला आवडेल की संगीतकार म्हणून इलयाराजांना खरं तर ते गाणं समजून देताना
ते एक्सप्रेशन सांगताना तुम्ही कशा प्रकारे ते वातावरण होतं, म्हणजे कारण ते गाणं जे आहे लग्नाच्या वेळचं ते गाणं आहे, ते कशा प्रकारचे इमोशन्स तुम्ही त्यांना सांगितले होते? एकतर कसं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की गाण्याला भाषा नसते,